नमस्कार. सर्वांचं BTS एज्युकेशन चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा घटक अभ्यासणार आहोत. तर असा शब्द की ज्यामधून अनेक शब्दांनी व्यक्त होणारा आशय सांगितला जातो. जसं की बघा, मी उदाहरणार्थ सांगते. अजरामर, ज्याला म्हातारपण व मरण नाही. तो अंगाई गीत, लहानग्यांना झोपवण्यासाठी जे गाणं गायलं जातं ते. अशाच पद्धतीचे कितीतरी शब्द आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. अशा शब्दसमूहाबद्दल आपण पुढील प्रमाणे चर्चा करणार आहोत. तर बघा, अनमोल, ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे. अनावृष्टी, पाऊस न पडणे. अविनाशी, कधीही नाश न पावणारे. अगणित, ज्याची मोजणी करता येत नाही असा. अमर, ज्याला मरण नाही असा. अमृत महोत्सव, 75व्या वाढदिवसाचा उत्सव. अतिथी, घरचा नसलेला पाहुणा. अनुयायी, एखाद्याच्या मागून जाणारा. अग्रज, आधी जन्मलेला. अनुज, मागून जन्मलेला. अपूर्व, पूर्वी कधी न पाहिले किंवा पूर्वी कधीही न ऐकलेले. अजातशत्रू, ज्यास कोणीही शत्रू नाही असा. अल्पसंतुष्ट, थोडक्यात समाधान मानणारा. अष्टावधानी, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा. आगंतुक, तिथी वार न ठरवता आलेला. अभूतपूर्व, कधीही न घडलेला. अप्सरा, देवलोकातील स्त्रिया. अविस्मरणीय, कधीही विसर पडणार नाही असा. अनाथ, कोणाचाही आधार नसलेला. अवीट, कधीही न विटणारे. अल्पायुषी, कमी आयुष्य असलेला. अहेर, लग्नात द्यावयाची भेट. अजानुबाहू, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा. आस्तिक, ईश्वरावर विश्वास ठेवणारा, देव आहे असे मानणारा. अबालवृद्ध, लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत. आत्मवृत्त, आपली हकीकत किंवा स्वतःच निवेदन करणे. आदिवासी, अगदी पूर्वीपासून राहणारे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रातील. आजन्म, जिवंत असेपर्यंत. आमरण, मरेपर्यंत. आशीर्वाद, तुमचे चांगले हो असे बोलणे. आल्हाददायक, मनाला आल्हाद देणारा. आकाशगंगा, आकाशातील तारांचा पट्टा. ऋणको, पैसे कर्जाऊ घेणारा. उत्तरायण, सूर्याचे उत्तरेकडे जाणे. उपऱ्या, घरदार नसलेला. उपनगर, मोठ्या शहराजवळ असलेले दुसरे लहान शहर. उपकृत, उपकाराखाली ओशाळा बनलेला. ऐतखाऊ,
कामधंदा न करता दुसऱ्याच्या जीवावर जगणारा, एकलकोंडा, लोकात मिळून मिसळून न राहणारा, ऐतोबा श्रम न करता खाणारा किंवा स्वतः कष्ट न करता दुसऱ्याच्या श्रमावर जगणारा. कोरीव लेणी, दगडात कोरलेली लेणी. कोठ्याधीश, कोट्यावधी रुपयांचा धनी. कोंडवाडा, मोकाट जनावरांना कोंडून ठेवण्याचे ठिकाण. कृतज्ञ, केलेले उपकार जाणणारा. कृतघ्न, केलेले उपकार न जाणणारा. कृष्ण पक्ष, अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा. खेळाडू, खेळाची आवड असणारा किंवा खेळ खेळणारा. खेळगडी, आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा मित्र. उधळ्या, सतत पैसे खर्चणारा. गर्भश्रीमंत, जन्मापासून मुबलक संपत्ती जवळ असणारा. गाभारा, मूर्ती जिथे असते ते देवालय. गायरान, गाईला चरण्यासाठी राखलेले रान. गावगाडा, गावाचा कारभार. ग्रामपंचायत, गावाच्या पंचाचे राज्य. गीतकार, गीते रचणारा. गोठा, गाई गुरे जेथे बांधतात ती जागा. घरकोंबडा, नेहमी घरात बसून राहणारा. चर्च, ख्रिश्चनांचे प्रार्थनास्थळ. चक्रधर, ज्याच्या हाती चक्र आहे असा. चौक, चार रस्ते एकत्र येतात ती जागा, त्याला चव्हाटा पण म्हणतात. चावडी, गावच्या कामकाजाची जागा. चिंतामणी, चिंता हरण करणारा मणी. चिरंजीव, पुष्कळ दिवस जगणारा. जलचर, पाण्यात राहणारा. जागल्या, रात्री जागून गावाचे रक्षण करणारा. जिल्हा परिषद, जिल्ह्याचा कारभार पाहणारी संस्था. जिवलग, जीवाला जीव देणारा. जिज्ञासू, जाणून घेण्याची इच्छा करणारा. जेता, विजय मिळवलेला. ताम्रपट, तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेले लेख. टाकसाळ, नाणी पाडण्याची जागा. डोळस, डोळ्यांनी पाहावयास समर्थ असलेला जाणता. तपोवन, तप करण्याची जागा. तबेला किंवा पागा, याला घोडे बांधण्याची जागा असे म्हणतात. तट, किल्ल्याच्या भोवतीची भिंत. तितिक्षा, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. द्विज, दोनदा जन्मलेला. दाता, दानधर्म करणारा. दीर्घायुष्य, खूप आयुष्य असलेला. द्वीपकल्प,
तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश, दैनिक दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र, दंतकथा, एकाने दुसऱ्यास सांगून चालत आलेली गोष्ट, धनको, पैसे कर्जाऊ देणारा, धर्मांतर, दुसऱ्या धर्मात प्रवेश करणे, धबधबा, उंचावरून पडणारा पाणलोट, धर्मशाळा, पांधस्तांना विनामूल्य राहण्याचे ठिकाण, ध्येय, आयुष्यात शेवटी मिळवायचे ते, नट, नाटकात भूमिका करणारा पुरुष, पुरोगामी, नव्या मताप्रमाणे वागणारा, नाटककार, नाटक लिहिणारा, नावाडी किंवा नाविक, होडी किंवा नाव चालवणारा, नास्तिक, ईश्वर नाही असे मानणारा, नागरिक, देशात कायम वस्ती करणारा, निराधार, कुणाचाही आधार नसलेला, सत्याग्रही, सत्यासाठी झटणारा, आग्रही असणारा, समाजसेवक, समाजासाठी सेवा करणारा, समयसूचक, योग्य प्रसंगी योग्य उत्तर देणारा, सदावर्त, मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण, साक्षर, लिहिता वाचता येणारा, साप्ताहिक, आठवड्याने प्रसिद्ध होणारे मासिक, सुखासीन, सुखाने काळ कंटणारा, सुखाच्या आहारी गेलेला, सुतार, लाकडाच्या वस्तू बनविणारा, सुभाषित, सुंदर शब्दातील बोधपर वाक्य, संपादक, संपादन करणारा, संस्मरणीय, कायम स्मरणात राहील असे, स्वयंसेवक, स्वतःहून दुसऱ्याच्या सेवेचे व्रत घेणारा, स्वावलंबी, स्वतःवर अवलंबून असणारा, हस्तलिखित, हाताने लिहिलेले, हुतात्मा, देशासाठी प्राणार्पण केलेला, हृदयस्पर्शी, हृदयाला भिडणारे, क्षितिज, जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती काल्पनिक रेषा, श्रमजीवी, श्रम करून उपजीविका करणारे, श्रोते, भाषण ऐकणारे, शिल्प, दगडावर केलेले कोरीव काम, सनातनी, जुन्या चालीरीतींना चिकटून राहणारा, स्वगत, स्वतःशी केलेले भाषण, हेर, शत्रूकडील बातमी काढून आणणारा, त्यालाच खबऱ्या असं म्हणतात, हत्तीखाना, हत्ती बांधण्याची जागा, हजरजबाबी, प्रश्न विचारताच त्याचे योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा, स्थानबद्ध, एकाच ठिकाणी राहण्याची सक्ती केलेला,
स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धी, स्थिर मती. कोणत्याही स्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते असा. सुस्कारा, दुःखाने सोडलेला दीर्घ श्वास. सांगकाम्या, सांगितलेले तेवढेच काम करणारा. साम्यवादी, सर्व समाजात समता पाहिजे असा आग्रह धरणारा. सधवा, जिचा पती जिवंत आहे अशी. शंकर, रुद्र, महेश, भालचंद्र, चंद्रशेखर, महादेव, सदाशिव, कैलासनाथ, महेश्वर, नीळकंठ, शिव, सांब, दिगंबर, त्रिनेत्र आणि त्र्यंबक. घरादारास व देशास पारक झालेला, निर्व्यसनी, कोणतेही व्यसन नसलेला, निसर्ग सुंदर, मूळचाच सुंदर, नियतकालिक, ठराविक वेळी निघणारे, निरक्षर, लिहिता वाचता न येणारा, निपक्षपाती, कोणत्याही पक्षाची बाजू न घेणारा, निर्भय, ज्याला भीती नाही असा, निशाचर, रात्री फिरणारा, निपुत्रिक, मुलगा नसलेला, निरपेक्ष, कशाचीही अपेक्षा नसणे, नैपुण्य, कौशल्य आणि कसब, नंदादीप, देवापुढे मंद पण सतत जळणारा दीप, नंदनवन, स्वर्गातील इंद्राची बाग, नांदी, नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत, न्यायनिष्ठ, न्यायाच्या कामात अत्यंत दक्ष, न्यायनिष्ठुर, न्याय देण्याच्या बाबतीत कठोर, परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून असणारा, परिचारिका, रुग्णांची सेवा करणारी, परस्परावलंबी, एकमेकांवर अवलंबून असणारे, परोपकारी, दुसऱ्यावर उपकार करणारा, परोपजीवी, दुसऱ्याच्या जीवावर जगणे, परदेश भ्रमण, दुसऱ्याच्या देशात हिंडणे, परिसर, भोवतालचा प्रदेश, पानपोई, मोफत पाणी मिळण्याची जागा, पाणवठा, गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा, पाक्षिक, पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे, पारदर्शक, ज्यातून आरपार दिसते असा, पाषाणहृदयी, दगडासारखे हृदय असणारा, म्हणजेच एकदम कठोर, पंकज, चिखलात उगवलेले कमळ, पंचांग, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यांची पुस्तिका, पंचवटी, 5 वडांचा समुदाय असलेली जागा, पंचक्रोशी, 5 कोसांचा प्रदेश, प्रेक्षक, पाहण्यासाठी जमलेले लोक, प्रलयकाळ,
जगाचा नाश होण्याची वेळ, प्रतिगामी, सनातनी, जुन्या रूढींना चिकटवून राहणारा, प्रजासत्ताक, लोकांच्या मताने चाललेले राज्य, प्रदर्शन, पाहण्यायोग्य वस्तू मानलेली जागा. बहुरूपी, निरनिराळ्या प्रकारच्या माणसांची सोंगे, फितूर, शत्रूला सामील झालेला, बहुश्रुत, ज्याने खूप ऐकले आहे असा, ब्रह्मचारी, लग्न न करणारा, बारभाई, 12 लोकांनी केलेला कारभार, वार्ताहर किंवा बातमीदार, बातमी आणून देणारा किंवा बातमी मिळवणारा, बिनतक्रार, कोणतीही वस्तू कोणतीही तक्रार न करता म्हणजे बिनतक्रार, बुद्धिजीवी, बुद्धीचा उपयोग करून जगणारे, बोलभाषा, बोलण्याची भाषा, भाकड कथा, निरर्थक सांगितलेल्या गोष्टी